स्वागत. हेड जाऊयात, संजय राऊत बोलतात. तर मग सौदेबाजी का सुरू आहे? सौदेबाजी का सुरू आहे? आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं, विकत घेण्याचा प्रयत्न करणं, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं, फक्त मुंबई नाही, इतर महानगरपालिका सुद्धा. तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो, एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली 5 वर्ष तो त्याच चिन्हावर, त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे. जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा. पण शिंदेच्या बाबतीत तसं दिसत नाहीये किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही. ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेतले जातात. ह्यालाच प्रतारणा म्हणतात. मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात आहे. किंवा पैशाच्या ताकदीवर, भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे, त्यांना पैशाच्या बळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं, याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात. तर त्याने हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाही, त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबलेली असली तरी भाजप हायकमांडनं सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका, दावा सुटू नका महापौर पदावरचा. माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही. पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो. तिथे पैशाचे, महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे. मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे, त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात, तिकडले मेयर्स. तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत. त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात, तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे. राऊत साहेब, गटस्थापनेचा दिवस आहे. सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊनच गटस्थापन करतील कोकण भवनला. पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे. तुमचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत बघा, परिस्थिती असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्याजवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. नाही, पण उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीनं काही होईल याची कल्पना होती का? कारण निवडून आल्यानंतर, आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करताय. एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? नगरसेवकाचं काय घेऊन बसला? एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना. मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का? कोणालाच काहीच कल्पना नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे